जळगाव शहरात फसवणुकीचा एक मोठा प्रकार घडला असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने जळगाव शहरातील काही तरुणांची तब्बल 55 लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे। बंटी बबली म्हणून यांची ओळख मानल्या जाणाऱ्या एका दाम्पत्याने ही फसवणूक केलेली आहे। या संदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाल्यानंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। या सर्व प्रकरणात ज्यांची फसवणूक झाली असे तरुण व त्यांचे पालक यांच्याशी आपण या संदर्भात सगळं जाणून घेणार आहोत। तुमची फसवणूक कशी झाली, काय झाली, यामागे कोण होतं याची आपण त्याची माहिती घेणार आहोत। दादा, काय सांगणार नेमकं तुमची फसवणूक कोणी केली आणि कसा हा प्रकार घडलेला आहे? माझी फसवणूक अशी झालेली आहे की मला हितेश रमेश संघवी म्हणून भेटले, तर ते बोलले मला की मी तुझी गाडी DRM ऑफिसला भुसारला लावून देतो। तर मग मी त्यांना ते म्हणे आम्हाला साहेबाला पैसे द्यावे लागतात। म्हटलं किती लागतात ते सांगा, मी तुम्हाला देतो। तर मग मी असे ऑनलाईन 25 आणि 21 कॅश दिले। 1 लाख रुपये माझे दिले गेलेले त्यांना। तर गाडीचं काही झालं नाही काम, बाकी पैसे माझे आले नाही, मिळाले नाही वापस पुन्हा। त्यांनी काय सांगितलं नेमकं तुम्हाला आणि कधीपासून हा प्रकार सुरू होता? मी ॲक्च्युली त्यांना एप्रिल 2024 मध्ये पैसे दिलेले आहे। 2 टप्प्यात, 3 टप्प्यात, 4 टप्प्यात असे पैसे दिलेले आहे। तर ते पैसे कामासाठी त्यांना मला भुसारलाही नेलं, त्यांना DRM ऑफिसला फिरवलं मला तिथे। फक्त असं दुरून मला बसून ठेवलं आणि त्यांना फक्त जे लोक ओळखतात त्यांच्याशी असं ते बोलल्यानंतर ते म्हणणार की ठीक आहे, म्हणून मी पाहिलं त्यांना। तर बोलताना म्हटलं ठीक आहे, काम होऊन जाईल आपलं। ते बी बोलले की आता पैसे द्यावं लागेल आणि तुमचं काम होऊन जाईल। त्या हिशोबाने मला ते म्हणजे दुरून भेट घालून दिली त्यांनी। त्यांनी तुम्हाला त्यांची कोण अशी ओळख आहे असं काय सांगितलं, कोणाचं नाव सांगितलं तुम्हाला? ॲक्च्युली त्यांची अगोदर ज्या गाड्या चालत होत्या रेल्वेमध्ये DRM ऑफिसला, तिथे त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर गाड्या होत्या आणि ते रेल्वेचेही काम करतात। आणि असं आहे की तिकीटही वगैरे काढून देतात ते ऑनलाईन। काका, काय सांगणार तुम्ही? त्यांनी तुमची फसवणूक कशी केली आहे, त्यांनी कोणाशी ओळख सांगितली, म्हणजे कोणासोबत त्यांचे कॉन्टॅक्ट होते? सर, मी जळगाव मोहन वाघ बोलतोय। इथेच जैन याने आम्हाला असं दर्शवलं की मी एकनाथ शिंदे साहेबांकडे PA म्हणून काम करू, त्यांचं सर्व काम बघतो मी, काय नाही तुमच्या काही समस्या असल्या तसं की बाबा तुमच्या मुलाचं काय नाही। त्यांनी मला विचारलं, अरे बाबा तुझं मुलं काय करतो? मी त्यांना सांगितलं माझं मुलं शिक्षण करतोय, काय करतो त्यांनी? तर म्हणे रेल्वेमध्ये आता मी त्यांचंच काम बघतो म्हणून मी, तर तुझ्या मुलाचं TC जर काम करायचं असलं तर तू मला सांग म्हणे। आता मलाही थोडंसं वाटलं की आता आपण हातमजुरी माणसं आहे, सांगण्यात आलं। तर मी त्याला सांगितलं, सांगल्यानंतर मग त्याने फॉर्म वगैरे दिला, मुलांनाच साहेबावर केल्या, बाकी त्याने काही टाकले तुम्हाला, आपण टाकून दिले त्यांना। तुमची फसवणूक किती रुपयाची झालेली आहे आणि हा प्रकार तुमच्या कशा लक्षात आला? फसवणूक हा प्रकार असा लक्षात आला आहे, जवळजवळ 55-60 लाखाची फसवणूक आहे। हा प्रकार असा लक्षात आला की बाबा त्यांनी सांगितलं 2 महिन्यात काम होईल, 3 महिन्यात होईल, 4 महिन्यात होईल। नंतर आम्ही वारंवार त्यांच्याशी बोलत राहिले आणि 4-6 महिन्यात त्यांनी एक दिवशी नंबरच बंद केला, WhatsApp बंद झालं, ते बंद झालं। मग आम्ही बोलले, मग त्यांनी सांगितलं बाबा माझा साला वारला, सासू वारली, सासरा बी वारला, ॲक्सिडेंट झाला। तर त्याच्यामुळे आम्ही 2 महिने त्यांच्याशी ते संपर्क काही साधला नाही। मग एक दिवशी त्यांचा फोन आला की बाबा माझा मोबाईल हरवला होता, माझे कॉन्टॅक्ट उडाले, सगळं उडालं। आता थोडं हळूहळू आमच्या सगळं लक्षात आलं की बाबा हे काही करायचं नाही आहे, काहीतरी घोर दिसतोय बाबा। त्याच्यामुळे आमचं लक्षात आल्यामुळे आम्ही राजू मापुढेंची भेट घेतली। मामा आमच्यासोबत असा प्रकार झाला आहे बाबा। मामांनी सांगितलं तुम्ही एक अर्ज माझ्या ऑफिसला द्या, आपण SP साहेबांची भेट घेऊन SP साहेबांना सगळं सांगू। असा प्रकार आमच्या लक्षात आला। टोटल आम्ही सर्व 21 लोक आहे, कोण अजून 2, कोण अजून 2.5, कोण अजून 1.5, कोण अजून 3 असे पैसे घेतलेले। त्यांनी सांगितलं की बाबा मी रेल्वेचे पण काम करतो, रेल्वेचे पण टेंडर घेतो। मी रेल्वेचे टेंडर घेण्याकरता मी त्यांना का पैसे दिले होते। मला सांगितलं की बाबा मी भुसारला तुमची गाडी लावून देतो, तर गाडीकरता मी पैसे दिले होते। त्यांनी पहिले विश्वास संपादन करून घेतला आमच्याकडून, आम्ही फक्त विश्वासावर गेले की नाही आपल्याला शिंदे साहेबांचे PA भेटले, चांगली गोष्ट आहे, आपले कामं मार्गी लागून जातील, बाबा मुलाचं बी काम होऊन जाईल। या हिशोबाने आम्ही केलं होतं सर्व। जळगाव शहरातल्या 21 जणांची फसवणूक झाल्याचं या ठिकाणी या तक्रारदारांनी आपल्याला सांगितलं आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं सांगून एका दाम्पत्याने जवळपास 55 लाख रुपये लुबाडल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे। या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे, गुन्हाही दाखल झालेला आहे। यानंतर पुढे काय होईल, या आपले पैसे मिळावे अशी अपेक्षा त्यांना लागून आहे। जळगावहून चेतन वाणी, LS मराठी न्यूज, जळगाव।